लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू केली होती त्यावेळी त्या संदर्भातले काही निकष होते. त्या निकषाच्या आधारावर बहिणींना अर्ज करायला सांगितला होता आणि कागदपत्रांच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून ही मुभा दिली होती की त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं. म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते सत्य मानून आपण त्या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरू केलं. पण अर्थातच आपण ज्यावेळी कुठलाही सरकारी पैसा खर्च करतो त्यावेळी त्याचं CAGचं ऑडिट होतं आणि CAGच्या ऑडिटमध्ये निकषांप्रमाणे अर्ज आहेत की नाही याची माहिती द्यावी लागते. आणि म्हणूनच योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं KYC सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं आपण माहिती घेतली. सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथनं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली. जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे 4 व्हीलरची याच्या डेटाबेसची माहिती घेतली. रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे. 14,000 तर पुरुषच निघाले. जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे. अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे. त्यासोबत आपण हे सांगितलं होतं KYC करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात KYC झाली नाही. आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना KYC करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही. पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी KYC केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी KYC केली नाही. आणि म्हणून हे जे काही आत्ता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार, पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. त्यांची KYC झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही. मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील. त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे. आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत आहे. शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे, मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल. पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे, जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तर त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही. आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू, इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू.
घोषणा ही तर मला असं वाटतं औपचारिकता आहे. आज आम्ही निर्णयच करतोय त्याचा निर्णय आम्ही आज करतोय, पण काय निर्णय घेतो आहोत याची घोषणा आम्हाला करता येणार नाही. हा? नाही, या संदर्भात डीजी साहेब लक्ष घालतील आणि जे काही त्या बोलल्या आहेत, मला माहित नाही ते काय बोलले आहेत, मी ऐकली नाहीये, पण डीजी साहेब त्यात लक्ष घालतील. देखिए, जिस समय लाड़की बहन या लाडली बहन योजना हमने शुरू की, उस समय कुछ उसमें कंडीशंस थी। चूंकि वो कंडीशन पूरा करने के लिए लोगों के पास कागज पत्र जमा करने को समय नहीं था, इसलिए हमने अलाउ किया था कि जो बहनें सेल्फ सर्टिफिकेशन करके कहेगी कि हम इन कंडीशन को पूरा करते हैं, उनको ये पैसा मिलेगा। उसके बाद वो पैसा देना हमने शुरू किया। और आप जानते हैं कि जो सरकार का पैसा होता है उसमें सीएजी का ऑडिट होता है, और कोई भी सीएजी का ऑडिट जो होता है उसमें से लाभार्थी कंडीशंस पूरे करते हैं कि नहीं, इसका वेरिफिकेशन आपको करके सीएजी को देना पड़ता है। इसलिए उसके बाद हमने वेरिफिकेशन शुरू किया। इस वेरिफिकेशन में कई प्रकार की एनोमलीज ध्यान में आई। मसलन 10 लाख हमको ऐसी महिलाएं उसमें मिली कि जो हमने कहा था कि 2.5 लाख जिनको मिलते हैं उससे ऊपर, अगर 2.5 लाख से ऊपर किसी का उत्पन्न हो तो उसको इस योजना का फायदा नहीं मिलेगा। तो 10 लाख ऐसी हमारी बहनें थी कि जिनका जो वार्षिक उत्पन्न था ये 2.5 लाख से ऊपर था। 5 लाख ऐसी बहनें थी कि जिनके घर में सरकारी नौकरी थी। 14,000 तो पुरुषों ने ही उसमें अप्लाई किया था। हमने इनकम टैक्स का डेटा लिया, हमने परिवहन का डेटा लिया। इन सारे डेटा के साथ या एक घर में 2 बहनों को देना चाहिए था, तो हमने जो हमारा रेशन कार्ड का डेटा है उस डेटा को भी इस डेटा बेस के साथ रन किया। इसमें जो लोग वायलेट कर रहे थे, जो लोग कंडीशंस पूरी नहीं कर रहे थे, उनको हमने अब रोक दिया है। साथ साथ हमने केवाईसी करने को कहा था। 9 महीने तक लगातार हम लोगों ने नोटिसेस भेजी, लगातार कहा, एक्सटेंशन दिया, फिर भी जिन्होंने केवाईसी नहीं किया, इसका मतलब यह है कि कोई ना कोई कंडीशंस में वो नहीं बैठते। इसलिए ऐसे लोगों का अभी जो हम लोग उनको पैसा देते तो हमने बंद किया है। उनमें से कोई अगर आगे भी केवाईसी करेगा तो हम उसको पैसा देंगे, लेकिन अब इसको हमने इस पर फ्रीज किया है। और साथ साथ ये भी फैसला किया है, इनमें से किसी के भी पैसे वापस हम वसूलेंगे नहीं। केवल जो पुरुषों ने महिलाओं के नाम पर पैसा लिया है वो वसूला जाएगा। और मैं ये भी बताना चाहता हूँ, 1,70,00,000 महिलाओं की सारी कंडीशन फुलफिल हो गई है, उनको पैसा मिलते ही रहेगा, योजना कभी बंद नहीं होगी। और आज भी देश में अलग अलग राज्य जो योजनाएं चला रहे, उसमें आज भी सबसे बड़ी योजना ये महाराष्ट्र की योजना है और ये चलते रहेगी।